शब्द ऐका. काही माणसं जीवनामध्ये कोणालाच कधीच भेटले नाही पाहिजे. तुम्ही म्हणता ना असे कोणते माणसं आहेत? तुकोबारायनं गाथ्यामध्ये सांगितले ते माणसं कोण आहेत तर. तुम्हाला त्याचे नाव जर ऐकायचे असले, त्यांचे लक्षण ऐकायचे असले तर माझ्याकडे लक्ष द्या. तुकोबाराय म्हणतात काही माणसं जीवनामध्ये कधीच भेटू नये. जे ज्यांच्या वठामध्ये एक असतं आणि पोटात एक असतं असे बोलणारे माणसं जीवनात कधीच भेटू नये. ज्यांच्या बोलण्याला काही धीर नाही, ज्यांच्या बोलण्याला काय भाडभीड नाही असे माणसं जीवनात कधीच भेटू नये. जे जे देवाला दगड म्हणतात, देवाला धोंडा म्हणतात असे माणसं जीवनात कधीच भेटू नये. जे एक बोलतात समोर आणि एक पाठीमागे बोलतात असे माणसं कधीच भेटू नये. तुकोबाराय म्हणतात त्या माणसाचं जीवनामध्ये दर्शन सुद्धा नको तशा माणसांचं. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुकोबाराय म्हणतात कोणाचं दर्शन नको. शब्दा नाही धीर, ज्याची बुद्धी नाही स्थिर, त्याचे दर्शन न व्हावे. शिव असता तो जीवे सुना काळ तोंडा, जो या देवा मने धोंडा, त्याचे दर्शन न व्हावे. शिव असता तो जीवे. अहम मने ब्रह्म नेने भक्तीचे ते वर्म, त्याचे दर्शन न व्हावे. शिव असता तो जीवे. अनेक तुकोबारान गाथ्यामध्ये असे माणसं सांगितलेले आहेत महाराज. तुका म्हणे क्षण आणि नको तयाचे दर्शन. म्हणले महाराज असे माणसं का जीवनात भेटू नये? तुकोबाराय म्हणतात असे माणसं जर जीवनामध्ये तुम्हाला भेटले ना तर तुमचं जीवन बिघडल्याशिवाय राहणार नाही. कशाप्रमाणे? तुकोबाराने उदाहरण दिलं ऐका. आता जुने माणसं आहेत बरेचशी, तर वयस्कर माणसं, मोठा कोणी कोणी हाकलेले आहेत त्यांना हातवरी करा बरं. मोठा हाणणारे लोक बघितल्या तरी असतात ना मोठ. आता जुना काळ आहे त्यावेळेस मोटर नव्हत्या, इंजन नव्हते. जुना काळ आहे. विहिरीतलं पाणी मोठ्यानं कुठं पडायचं? त्याला काय म्हणतात? थारोळ्यात. हा, कसा शब्द आहे? थारोळा. परवा लक्षात तरी ठेवा. निसता आपण तर का बघितलं नाही, पण कोणी विचारलं तर सांगा होईल पाणी कुठं पडत होतं जुनं. कशात म्हणायचं? थारोळ्यात. ते पाणी, विहिरीतलं पाणी मोठ्यानं थारोळ्यात पडायचं. थारोळ्यात पडलेलं पाणी दांडाने कुठं जायचं? पाटानं जायचं खाली. मग कोणाचं? वावरात. हो, जरा सावकाश बोला, लोक मला म्हणायचे चौकदार कसे चमकदार उग. ते थारोळ्यात पडलेलं पाणी दांडाने पिकाला जायचं. ऐका आता, पाणी मोठ्याने विहिरीतून वर आलं, थारोळ्यात पडलं, पाणी दांडानं निघालं. पण गंमत अशी झाली, उदाहरणार्थ उसाला चाललं होतं पाणी, पण त्या दांडामध्ये एक काडी आडवी पडली. खांडेकर साहेब, काडी आडवी पडली. पण त्या काडीनं काय केलं? ती काडी आडवी पडल्यामुळे तिकून येणारा कचरा, पाला पाचोळा आला की ती म्हणायची थांब मुक्कामाला इथं. काय पाला आला की थांब मुक्कामाला, काय कचरा आला की थांब मुक्कामाला. असं करीत करीत महाराज त्या काडीनं, एका काडीनं महाविकास आघाडी तयार केली. तिथंच कोणी केली? महाविकास आघाडी तयार केली. मग आघाडी तयार केला, सरकार फुटलं ना. एवढा तिथं पाला पातळ येऊन बसला, त्याला काय म्हणते आपल्या तुंबाडा बसला पाण्याला, फुरसानं अडकलं. मग जे पाणी उसाला जाणार होतं दांडानं, ते पाणी उसाला न जाता महाराज एकीकडेच गेलं, दुसरंच रान भिजलं. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपलं जीवन चांगल्या संगतीनं निघाले, पण मधी काय असे माणसं भेटले त्या काडीसारखे, तर जीवन चांगल्या दिशेने न जाता रोडच्या खाली जातं. असं रोडच्या खाली गेल्यास काय होते? गाडी खड्ड्यात गेल्यास काय होते? काय होते? मग दवाखाना गाठावा लागतो. तसं तुकोबाराय म्हणतात त्या पाण्याला आड पडलेली काडी, एका काडीने ते पाणी सर्व उसाला न जाता दुसरीकडेच पाणी गेलं. एक कपडे काडी, तुकोबाराने दिलेला दृष्टांत, एक कपडे काडी परिते बहुत पाणी खोडी, तैसे दुर्जनाचे संगती बहुतांचे घात होती. विठाला 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 म्हणून माणसाने दुर्जन माणसापासून सावधान, विशेष पारमार्थिकानं. कारण दुर्जन माणूस लवकर कळत नाही कसा येतं. आपल्या जवळ येऊन बसतो, पण जवळ येऊन बऱ्याच जणाला त्यानं वाजिलं, पण तरी मेळ लागला नाही. जेव्हा 50 एकरची 3 एकरवर आला तेव्हा लक्षात आला असा घोटाळा कशामुळे झाला. काही काय माणसं जवळ बसून काळ्या करतात.
म्हणून दुर्जनापासून माणसाने सावध झालं पाहिजे. म्हणजे दुर्जन माणसं जीवनामध्ये कधीच भेटले नाही पाहिजे, कोणालाच भेटू नये. चला तुकोबाराय म्हणतात पहिला वर्ग आहे, हे माणसं असे माणसं कधीच भेटू नये, जीवनाचा नाश करणारे. तुकोबाराय म्हणतात दुसरा वर्ग आहे, काही माणसं कधी कधी भेटले पाहिजे. कोण कोण भेटले पाहिजे? पाहुणे रावळे जावाय असं आहेत ना, मला सांगाय खांडेकर साहेब, जावाय जर घरी आला तर इमानदार सांग किती दिवस जावायला राहावं वाटतं तुम्हाला? 1-2 दिवस, त्याच्या फरक 1-2 दिवस. ते मी कसं म्हणले बघा ना. बघा काय काय जावं असेच महाराज, सासऱ्याची म्हैशी येली की गोदडी घेऊनच सासरवाडला गेला. म्हणजे जावाई जरी असला, कारण जावाई का शब्द घेतला मी, कारण सर्वात आवडता प्राणी म्हणजे नाकाचा मोती ठेवी घाण आणि राखी जावायाचा मान. महिला मंडळ जावाई जास्त आवडतो. जावाई जरी असला तरी जास्तीत दिवस 4-5 दिवस, लय झाला 8 दिवस बाबा, सासरा जर बरा असेल तर 8 दिवस त्याच्या पलकड राहू वाटत. म्हणून पाहुणे रावळे कधी कधी भेटले पाहिजे. हरी हरी हे रामान विधी पाळला पुरते, हे रामान विधी पाळना पुरते, हे रामा विधी पालना पुरते, हे रामा विधी पालना पुरते. ओ देवाची ती भूत, देवाची ती भूत मनोनिया मनोनिया मनोनिया, हे रामान विधी पाळना पुरते, हे रामान विधी पाळना पुरते. तुकोबाराय म्हणतात, मी म्हणत नाही, तुकोबाराय म्हणतात पाहुणे रावळे विधीपुरते भेटावे. हे रामान विधी, विधी म्हणजे कोण लग्न कार्य असेल, कोणी एखादा आजारी पडला त्याला भेटायला गेले, एखादा वारला त्याच्या मौतीला गेले, गंगापूजनाला गेले, वर्ष श्राद्धाला गेले, वास्तुशांतीला गेले, तेवढ्या पुरते पाहुणे रावळे ठीकच भेटण्यापुरते. पण साधकाला तर कधीच भेटून नाही म्हटले तुकोबाराय. कारण कसं असतं, एखादा विद्यार्थी दशेमध्ये जर आळंदीला पंढरपूरला कुठं शिकत असेल तर त्याच्याकडे जास्त पाहुणे रावळे गेले नाही पाहिजे. पण पाहुणे रावळे जातात गप्प बसत नाही तर मग कधी करायचं काय, त्याला लगेच विचारतात. मग त्याचं लक्ष लागत नाही कुठं, अभ्यासामध्ये. शालेय शिक्षणातला कुठं बी जा तुम्ही, पाहुणे रावळे जास्त विद्यार्थी दशेकडे गेलं नाही पाहिजे. संसारामध्ये बी कायमच भेटू नये, कधीतरी भेटले पाहिजे. ये रामान विधी पाळना पुरते, देवाची ती भूते म्हणून या. चला पहिला वर्ग आहे, काही माणसं कधीच भेटले नाही पाहिजे. दुसरा वर्ग आहे, काही माणसं जीवनात कधी कधी भेटावे. चला आता तुकोबाराय म्हणतात तिसरा वर्ग आहे, काही माणसं जीवनामध्ये कायम भेटले पाहिजे. कोण भेटलं पाहिजे तुकोबाराय कायम? तुकोबाराय म्हणतात संत महात्मे माणसाला जीवनामध्ये कायम भेटले पाहिजे. अर्थात चांगला माणूस जीवनामध्ये कायम भेटावा. पण असं होत नाही, ज्याची भेट न व्हावी तो सकाळी सकाळी चौकात रामराम घालतो. माणसामध्ये हे भेटला, आता दिवसभर खाण्यापिण्याचा मेळ लागत नाही, अशी काय काय माणसं. तुकोबाराय म्हणतात काही माणसं जीवनात कायम भेटले पाहिजे. कोण? ज्ञानोबारायने सांगितले पसायदानामध्ये. ज्ञानोबाराय म्हणतात असे माणसं कोणते? ईश्वरनिष्ठ माणसं, मंगळांचा वर्षाव करणारे माणसं, ते माणसं कायम भेटले पाहिजे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, त्याच्या अगोदर अनवरत भू मंडळी भेटतू भूता, म्हणजे मंगळांचा वर्षाव करणारे माणसं जीवनामध्ये कायम भेटले पाहिजे. वर्षत सकळ मंगळी, सकळ मंगळांचा वर्षाव करणारे माणसं जीवनामध्ये कायम भेटावे. वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठ असणारे माणसं हे कायम भेटले पाहिजे. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांद्या, अनवरत भूमंडळी भेटतू या होता. म्हणजे चांगले माणसं संत महात्मे माणसाला जीवनामध्ये कायम भेटले पाहिजे. पण तुकोबाराय म्हणतात संत महात्मे सहजासहजी भेटत नाही. जसं जीवनामध्ये व्यवहारामध्ये चांगला माणूस चांगले गिराईक कधी भेटत नाही, तसंच आहे परमार्थामध्ये संत महात्मे सहजासहजी लवकर भेटत नाही. मग तुकोबाराय संत भेटतच नाहीत का? तुकोबाराय म्हणतात संत भेटतात, भेटतच नाही असं नाही. संत भेटतात, पण संत भेटण्यासाठी जीवनामध्ये काहीतरी पुण्य लागते महाराज.
माणसाने पुण्य जमा केलं पाहिजे. काहीतरी पुण्य केल्याशिवाय संत महात्मे भेटत नाहीत. म्हणजे पुण्य जमा करायचं कसं? पुण्य जमा करता येते. तुकोबाराय म्हणतात जसं आपल्या व्यवहारामध्ये म्हणे थेंबे थेंबे तळे साचे, तसं थोडं थोडं सत्कर्म केल्यानंतर संत भेटतात. तिळे तिळे पुण्य साचा पळे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेचे आतुडे, समागम घडे संतांचा. तिळे तिळे पुण्य झाले तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेचे आतुडे, समागम घडे संतांचा. तुकोबाराय म्हणतात तिळा तिळाने पुण्य जर जमा केलं, तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेशी आतुडे, समागम घडे संतांचा. मला सांग